आता आपल्या गेट टुगेदरची आतुरता होती, ते गेट टुगेदर आज इकडे संपन्न होत आहे आणि सगळ्यात शेवटी मी आलो आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शिवाय मला पडलेल्या आहेत. बाजूला म्हणजे माझ्या गोल्डन मॅन बसलेला आहे बघा, हा गोल्डन मॅन आहे मालवणमधला. हा फिश किंग आहे ग्रेशियस डिसोजा आणि हे आहेत मारियान. हा छोटा ज्वालामुखी आहे, म्हणजे तुम्हाला दिसताना छोटा दिसतो तुम्हाला, पण छोटा पॅकेट बडा धमाका आहे. आणि आता इकडे बघितलं तुम्ही, हा बघा, हा जो आहे हे डोक्यावरचे थोडे केस गेलेले दिसत आहेत, ह्याच्यावर तुम्ही जाऊ नका. हा सचिन करळकर आहे, हा प्रचंड गुंड माणूस आहे. हा दिसताना पण हा गुंड आहे एक नंबरचा. आणि तुम्हाला आता मी इंट्रोड्यूस करणार आहे मालवणचा सलमान, ज्याला म्हणतात, म्हणजे मुंबईमध्ये पण ज्याची ख्याती आहे असा मालवणचा सलमान येतो. हा बघा, सेंटरची माहिती नाही. आणि ह्यानी सलमान खानला वचन दिलंय, जोपर्यंत तू लग्न करणार नाही तोपर्यंत मी पण करणार नाही, असं आहे. त्याच्यानंतर ज्यांची दिल्लीपर्यंत दहशत आहे असे गुजराती लोकांची मला जाम भीती वाटते. आणि गुजरातवरनं एक आमची मैत्रीण आली आहे बघा, गीता परब. आणि ही गीता परब आणि गुजरातला असते, आणि गुजरातमध्ये अमित शहा, त्याच्यानंतर त्यांची फॅमिली, त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांची, ह्यांना सगळ्यांना मालवणी शिकवत आहे, मालवणी क्लासेस घेते. त्याच्यानंतर पुढचा नंबर आहे मुंबईमधनं इकडे कल्याणवरनं, कल्याणवरनं आलेली आमची मैत्रीण ही श्रद्धा डिचोलकर. हे कोळम आणि त्याच्यानंतर आपली नाटेकर आजी यांच्याबद्दलचं प्रवचन ती कल्याणमध्ये देते, महापुरुष पार्कचं. आणि ही जबरदस्त दहशत हा प्रचंड मोठा आहे. म्हणजे तुम्ही जर मुंबईला जाताना चिपळूणला हाय करून नाही गेला तर मग डिशुम गाडी पुढे जायची नाही. ग्रुपवर फक्त डिशुम करत असते. त्याच्यानंतर नंदिता तुम्हाला दिसते वरावडेकर. नंदिता वरावडेकर बद्दलचा म्हणजे एक मोठा किस्सा आहे, नंतर मी तिची माफी मागणार एक फोन ये ना. हे बघा, ही आहे आमची मैत्रीण नंदिता वरावडेकर. भरडावर आपल्या स्टँडच्याकडे आलात आणि इकडे नाही थांबलात तर वाघ पिंपळाकडे प्रचंड दहशत आहे. त्यानंतर हे आहे आमची गीता आडकर. हे जर शांत बसतील, शांत वादळ आहे हे, तुम्ही माझ्यावर शांतता आहे. आणि तुम्ही जर हिने जर बोलायला सुरुवात केली तर बाकी सगळे गप्प राहतात, असा तो विषय आहे. त्याच्यानंतर ही सुजा चव्हाण. ह्याचा एक सल्ला मला खूप महत्त्वाचा वाटतो आणि नववीत मला तिने सल्ला दिला. आज मी जे काय आहे त्याच्यामध्ये थोडाफार तरी वाटा आहे तर नक्कीच आहे त्या सल्ल्याचा. आणि ही माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे आहे सुजा चव्हाण. त्याच्यानंतर ह्या मॅडम नाव हे बघा, मालवणमधली यशस्वी उद्योजिका आहे ही, समजलं ना. आणि द्वारकामाई सर्व्हिस सेंटरच्या इकडे जर तुम्ही नाही थांबलात तिच्या तिकडे आणि एक कप चहा नाही पिलात तर त्यानंतर तुमच्या पोटात काय राहणार, असा विषय आहे. ही आमची मैत्रीण आहे सुवा. तर हे सगळे आता इकडे पाहिलं तुम्ही, ही सगळी मित्रमंडळी इकडे जमा झालेली आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर मी जर म्हणाल तर सगळ्यांचं एकमुखी सगळ्यांचं एकमत झालेलं आहे की आशिष मोहितेची गैरहजेरी जी आहे ही सगळ्यांना प्रचंड खलते आहे. सगळ्यांना येतो म्हणून सांगून आलेला नाही आहे. तर त्याच्यासाठी एक म्हणजे हां, आणि प्रसाद आमचा दादल्या कानळगावकर हा बोटीवर असतो आणि हा डायरेक्ट बोटीवर नाही, हे बघा इकडे उतरला आहे आणि डायरेक्ट इकडे आला. तर हे आलेले आहेत प्रसाद कानळगावकर, रूप दादा, रूप आमचा दादल्या. ह्याची पण एक लव्ह स्टोरी आहे, मी तुम्हाला नंतर ती सांगेन. आणि तर हे सगळे आलेले आहेत आणि मी स्वतः मालक. तर मालक बाबी कलिंगण आज इकडे उपस्थित आहेत ह्या सगळ्यांबरोबर. आणि या सगळ्यांबरोबर क्वालिटी टाईम घालवायला मिळतोय हे मी माझं भाग्य समजतो. आणि बरेच असे किस्से माझे पण आहेत अतरंगी, ते मी तुम्हाला नंतर सांगेन, सगळ्यांसमोर नको. ह्या काय सांगतात ऐका तुम्ही पहिल्यांदा. काय म्हणवतं आहे गे सर, तर तू सांग माझ्याबद्दल काहीतरी. तर तू सांग. दहशत माझं आज म्हणतो
कणकवलीतून दहशत माधून मालवण्याचे आगमन असं म्हणता येत ते. तर हा सगळा आमचा ग्रुप 10वीचा ग्रुप आहे, आता बसला इकडे सगळा. तर आता आपण थोड्या वेळाने अजून काही माणसं ॲड होतील, तसे अजून मी व्हिडिओ आपल्याला टाकत जाईल. आशिष हे बघा आम्ही काय काय खातोय ते बघ, ते दाखवण्यासाठी व्हिडिओ केलाय. हे काय 4 दिवस अगोदरची फ्रेश हा होय ना. हे बघ सुरमई फ्रेश म्हणतात. आणि हे जो कौल दिला ना गिरशन, त्याच्यामुळे सुरमई डन. हे डन ना, हे डन ना गिरशा. आणि जर ती कच्ची इली तर तुम्ही मेलं. हे बघ अशीच हे सगळे आपली बालकं आहेत. ही बालकं आपली बघ मस्तपैकी शाकाहारी कोंबडीचं चिकन आहे. त्याने नवीन मालवणमध्ये नवीन शाकाहारी कोंबडी मिळते, त्याच्यापासून हे बनवलेले लॉलीपॉप्स आहे आणि खातोय आम्ही. आणि फक्त सगळ्यामध्ये एकच व्यक्ती ही नॉनव्हेज खाणारी आहे, ही नॉनव्हेज खाते. गीता फक्त नॉनव्हेज खाते, बाकी सगळे व्हेज आहेत. ते बाकी सगळे व्हेज खात आहेत. 4-5 दिन हो गए ऐसे उनको बोलो बाद में अगर हम फ्राई आता कुठली गाडी आहे दादा? वंदे भारत. वंदे भारत आहे. वंदे भारत दादा जायला निघतोय. आणि त्याला म्हणजे विरह जसा सगळे मित्र आहेत तिकडे सगळे म्हणजे पावलं तरी चालत नाहीत बघा, पावलं मागे मागे पडतायत, पण दादा पुढे जातोय मित्रांना सोडून. दादा कसं वाटलं तुला आज इथे आल्यानंतर? खूप छान वाटलं एकदम. आणि असं दरवर्षी आपण गेट टुगेदर करूया आणि एन्जॉयमेंट करूया. आणि आशिष आला नाही याच्याबद्दल तू काय म्हणशील? आशिषने नाराज केलं, कारण तो नेहमीच आमचं आयोजन करतो, पण तो नसल्यामुळे थोडंसं कुठेतरी कमीपणा वाटतोय. नेक्स्ट त्याने आलंच पाहिजे. आणि जे मित्र आले नाहीत त्यांनी पण या, म्हणजे आम्हाला थोडंसं खूप छान वाटेल. आणि गिरीशसाठी काय सांगतील? गिरीश सामंत लग्न झाल्यापासून आपल्या ग्रुपला थोडासा दुरावलाय. तर तिच्या बायकोला एक नम्र विनंती की तिने त्या मित्र आमच्यासाठी सोडा होतो. ओके बाय. ओके बाय. थँक्यू. हे आमचे मित्र आहेत प्रवीण हडकर, यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. आणि असं वाटतं वेळेत आगमन झाले, कारण हां व्हिडिओ करतो. स्टार्टर झाल्यानंतर ही पुढची डिश आलेली आहे आणि मनसोक्त सगळे आस्वाद त्याचा घेत आहेत. गोल्डन मॅन सगळं अरेंजमेंट बघतायत सगळी, बरोबर आहे की नाही ते? गिरशा बरोबर हा? हो मस्त छान बरोबर ना. आर्यन कसा खाल्लं? ओके हा, चालू करतं ना. ए श्लोक म्हणा रे बाबा. अर्धी घ्यावा, अर्धी घ्यावा एवढं मग. एक बांगड्याची येतात, एक ही घ्यावा. बघ अर्धो बांगडो आणि अर्धी सुरमई खायची, मग पोटात फायटिंग होतं. हो जवळ राहतो. आणि ही आमची डिश आहे, जंबू सुरमई आहे. साहेबामध्ये मस्तपैकी वाऱ्यावर लोक सगळेजण आस्वाद घेत आहेत खाण्याचा. होय ही सगळी लेकरं आता इकडे जमलेली आहेत. आता हा सगळा हे सगळे प्रस्थ आहे. आता हे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे आपल्याला थोड्या वेळात दिसेल. हो सुजा मॅडम, आपल्याला कसं वाटलं? मस्त वाटलं. सगळ्यांनी या पुढच्या वर्षी आणि पुढच्या वर्षीची यात्रेची तारीख डिक्लेअर झालेली आहे. सगळं प्रस्थ इकडे आलेलं आहे बघा. अरे शेजाऱ्या करावून पहिल्यांदा येईल. तुम्ही पाहून होतं, तुमच्यामुळे येईल. माझे पाय हाय लागले. ही सगळी मंडळी हे सगळी मंडळी आलेली आहेत. ए लाईन उभे राहा, हजेरी द्या. आर्यन हजर.
हा सेम लेक चालली सासरला सीन चालू आहे. लेक चालली सासरला सीन चालू आहे सेम. चला बाय. सुजाच्या घरी पाहुणे आलेले आहेत त्याच्यामुळे ती जरा लवकर निघाली आहे. घरी येते आता पाहुणचार करणार ती पाहुण्यांचं जाऊन. हा काय काय सांगत होतं तू गिरशा? जे कोण गेट आलेले झालेले आम्हाला फसवलात. अंत बघितलात तुम्हाला सर्वांना महाराजांच्या तलवारीवर बसवला. टाकून दे या टोकाची शपथ आहे. टोका टाकून दे ग्रुपवर टाकून दे. गिरशाने आव्हान केलेलं आहे सगळ्यांना. पुढच्या गेट टुगेदरला जो कोण हे गेट टुगेदर चुकवेल हे सगळे जण साक्षीदार आहेत. हे बघा इकडे आहेत हे सगळे साक्षीदार. आणि गिरशाने आव्हान केलंय आणि महिला मंडळ पण साक्षीदार आहे. त्याने हे फक्त टोक लक्षात ठेवावं. जो कोण गेट टुगेदर चुकवेल त्याने फक्त टोक लक्षात ठेवावं. ह्या ठरवरीचं टोक लक्षात ठेवा असं गिरीशांचं म्हणणं आहे. धन्यवाद. ही सगळी मुलं या गार्डनमध्ये हरवलेली होती. आता शेवटचा टप्पा आहे हा आजच्या दिवसाचा. त्याच्यामध्ये सगळी मुलं रॉक गार्डनमध्ये आलेली आहेत आणि इकडे फोटो काढते. रॉक गार्डनमध्ये हा शेवटच्या टप्प्यामध्ये सगळी आलेली आहेत आता दिवसाच्या. आणि यांचे सगळ्यांचे पाय जड झालेले आहेत आता घरी जाताना. आता त्यांना जावंसं वाटत नाही आहे. दिवसभर ही मित्रांबरोबर एकत्र असल्यामुळे त्यांना आता जायला वाटत नाही आहे. आणि रॉक गार्डनमध्ये मैत्रिणींबरोबर फिरण्याची मजा काय वेगळीच आहे. काय करतात हे महाराज? हां कॅमेरामॅन पुरस्कार जो आहे ना हा पुरस्कार ह्या माणसाला जाणार आहे. उत्कृष्ट कॅमेरामॅन. या सगळ्यांनी नॉमिनेशन दिलं आहे त्याला उत्कृष्ट कॅमेरामन. आणि तो पुरस्कार जातो आहे ग्रेशियस डिसूजा यांना. कारण ह्याने आतापर्यंत जवळ नाही म्हटलं तरी रॉक गार्डनला आल्यापासून 10-15 फोटो काढले. फोटो काढून देता म्हणा. हो. आणि थॉम्सन काय म्हणतो तू? सगळ्यांकडून 10,000 रुपये घेऊन फोटो काढून देता. हो सगळ्यांकडनं 10,000 रुपये घेऊन फोटो काढून देतोय. पर फोटो 10 रुपये. पर फोटो 10 रुपये. आणि या वर्षीचा उत्कृष्ट फोटोग्राफर पुरस्कार ग्रेशियस डिसूजा यांना. धन्यवाद. बघून ठेवा सगळ्यांनी. हे काटे कसे आहेत ते बघून ठेवा. आणि त्याच्यानंतर हा ग्रेशियस काय सांगतोय ते ऐका. मित्रांनो आज फसवला. पुढच्या टायमात तरी 17 पैकी यावा. नाही तर आमका शिवायची नाही चुकलो हे झाडं तुमका ठेवलेली असते. या झाडावर आणून बसवणार आहेत जे कोण येणार नाही त्यांना. धन्यवाद. हाय. बॅग शोधाय. अरे मग हरवला त्यामुळे शोधत होता सगळ्यांका. मग चला आता मार्गस्थ व्हा घरी. ग्रेशियस डिसूजा यांनी हसून हसून मारलेला आहे सगळ्यांना. महाराष्ट्र राज्याच्या बाहेर पसरलेले सगळे जे गुंड आहेत हे सगळे गुंड आज मालवणमध्ये एकत्र आलेले होते. आणि हा सांगत आहे हे गुजरातचे गुंड आहेत. त्याच्यानंतर हे मालवणचे मोठे गुंड म्हणजे वाघ पिंपळावर यांची दहशत प्रचंड आहे. त्याच्यानंतर हे बघा हे इकडे बघितलं तर हे तुम्हाला गप्प दिसत आहेत ना हे दांडीवरचे गुंड आहेत. हे दांडीवर असतात. आणि हे जे आहेत हे डॉन आहेत. हे सांगतो तुम्हाला हे चिपळूण नाही फोंडा सध्या असतो चिपळूणला. लोकांना गुंगारा देत आहेत. ते फोंडा नाही ऍक्च्युली चिपळूणचेच आहेत. चिपळूणला ते रस्ते बिस्ते जेव्हा खणले जातात ना ते हे आहेत. हे रस्ते खणून घालतात जागा लागे. इकडे कसा वाटला तुला? काल छान वाटलं. आणि असंच पुढच्या सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि अशीच एन्जॉयमेंट करावी आणि सर्व दुःख आपल्या मित्रांबरोबर विसरून जावं असं वाटतं. हीच अपेक्षा. मॅडम मन दुखावलं असेल तर एकदम छान. आजचा दिवस खूप आनंदात आणि उत्साहात गेला. असे दरवर्षी भेटत राहूया. बरोबर. ओके.
गीता मॅडम तुम्ही मग दिवसभर बोललात नाही पण आता मला बोलावंच लागेल हे नको चल. आता कसा वाटला तू सांग तरी आवाज ऐकवतो बरं वाटला दिवसभर फ्रेश वाटला की नाही नर्वसने सर्व गेलो ना हां दरवर्षी सगळे एकत्र येऊ खया होय ना तू पण येतो ना हां मग काय विचारतो हां प्रवीण भाई बोला काय मग म्हणजे वर्षभर काही ग्रुपवर पण प्रकट होणंच नाही पण आज हा प्रकट झालं तर आमका खूप बरा वाटला तुका कसा वाटला मग काय आनंद झालो खूप मजा वाटली बरं वाटलं दिवस दिवस? आनंदात गेलो होय ना होय ओके असे पुढच्या वर्षी पण असेच भेटूया आणि सगळ्यांना काय सांगशील जे नाही येले त्यांका नाही ना त्यांचं काय पहिला आधी विचार करू का त्यांना काय प्रॉब्लेम आता बरोबर बरोबर त्यांच्या जे प्रश्न काय ते बघू नंतर त्यांना जॉईन करू काय आणि आता बघा तुम्ही येवा आणि येवाच म्हणून येवा ओके मारियन भाई आज दिवसभर आपण सगळे एकत्र होतो 10वी नंतर मला वाटतं पहिल्यांदा तसं झालं 10वी नंतर 2 वर्ष तुम्ही एकत्र भेटलास माका कधी होतो चान्स गावलो नाही हां. पण आज एक चान्स गावलो आणि तो आनंद वाटलो तो अप्रतिम होतो का प्रश्नच नाही ह्याच्याबद्दल अशीच ही आज संख्या होती त्याच्या डबल पुढच्या वर्षी होती हीच माझी अपेक्षा तुम्ही सगळ्यांनी येऊ खाया योग व्हाया सगळ्यांनी जमता तितक्याने योग व्हाया हा आणि काय करून ऍडजस्ट करून येऊ योग खाया. व्हाया जशी जशी आपली आगण्यावरची तारीख ठरतात तशी तारीख ह्या वर्षी ठरली. तारीख ठरवलेली असा हा. कौल लावलो आणि कौल गावलेलो हा 17 मेचो हा. सगळ्यांनी लक्षात ठेवतो आणि वेळ काढून येऊ कळून येऊ. आता सांगत समारंभामध्ये माझ्या बरोबर आता आहे मसाला उगाच मारलं मालवणामधलं प्रसिद्ध व्यक्तिमत्व थॉम्सन. ह्यादी त्यांका प्रत्येकाक होय कोणा त्यांका वया काय विचारनंतर आता मी येतला पुढच्या वर्षी जिल्हा हा, पुढच्या वर्षी इला सुद्धा पुढच्या वर्षी नाही जिल्हा इला. मी येतला. नाही इला तर काय गावाचं नाही. वर्षी मिस केला सगळं या वर्षी सगळं तुम्ही मिस केलात खूप मोठा मिस केल्यासारख्या वाटतं हे तुझा व्हिडिओ आवडीन खाता, बघितल्यानंतर थोडी तुझा आवडीन हो, खाता. आणि दुसरी गोष्ट तो बघा. बघा तो माणूस बघा ह्यो कसं बसलो बघा हो, आवडेल जेव्हा का? त्याच्या हातात असा काहीतरी असतं तो शांत बसतो 2-4 कप दिले तरी संपवतो कसं दुसऱ्या कपात हात घातला दुसरं हे तो दुसऱ्या गावात पण हात घातला ना हो बघा का तू तुझ्या अटीत आता चमचे पण आणले होते. पण विषय काय माहिती आहे ह्या तुमका कधी गावतला जेव्हा येतला तेव्हा गावतला आता गावाचा नाही. आता तो सगळ्यात महत्वाचं बाईट असा त्या माणसाचं हो. तर थॉम्सन आज तू इलस प्रत्येक गेट टुगेदरला हजर असतोस. बरोबर की नाही बोल, गेट बोल. टुगेदर तुका काय वाटतं कसं वाटतं काय नाही माझं म्हणजे पर्सनल मत म्हणजे वर्षभरानंतर हां शाळेतल्या मित्रमैत्रिणींना भेटून खूप आनंद झाला हां क्वालिटी टाइम स्पेंड केला असेच दरवर्षी भेटत राहू हीच इच्छा आहे सर्वजण हसतमुख चेहरे बघायला भेटतील दरवर्षी मित्रमैत्रिणींचे आणि मग बरं वाटलं हो खूप बरं वाटलं ओके फ्रेश वाटतं आमची एक मैत्रीण आता पुन्हा एकदा जरा निघायचं म्हणते तर आपण तिला 2 मिनिटं विचारूया निता शाळा संपल्यानंतर जवळपास आपण असे मी आता ह्याच्याबद्दल 2 गेट टुगेदर झाले आता हे गेट टुगेदर होता बरोबर की नाही तू दोन्ही गेट टुगेदर अटेंड केलंस ह्यो पण अटेंड केलंस कसा वाटला तुका जेव्हा हे एकत्र सगळी माणसं येतात तो कसा वाटला खूप छान जुने सगळे दिवस आठवतो होय ना आणि फ्रेश वाटतं ना म्हणजे ह्या जो काय सण अविस्मरणीय सण आणि हे जो काय जी पॉझिटिव्हिटी असता ही पॉझिटिव्हिटी घेऊन आपण पुढे आपले पुढचे दिवस चांगले जातात असं वाटतं बाकी जे नाही गेले त्यांना काय सांगशील यायचं ना आम्ही नाही होतो पुढच्या नाही लागतं आशिष पहिली लोक आली नाही त्यांना कट्टी पू रे कल्याणवरनं ऑर्डर दिली आहे कट्टीपूची नाही त्याच्यामुळे खरंच खूप मस्त वाटलं असेच मैत्री सगळ्यांना मी तरी माझे दुसरं गेट टुगेदर आता सर्वजण आली गीता आहे शिवा आहे कविता आहे ग्रेसी आहे आपल्या ग्रुपमध्ये एकमेकांची काळजी घ्यायचं मस्त एन्जॉय केलं खूप मजा आली मस्त घेतो मस्त छान स्पीचलेस आपल्याला सांगायला आनंद वाटतोय की आपल्या ह्या आजच्या गेट टुगेदरसाठी वेळात वेळ काढून आमची एक मैत्रीण गुजरातवरनं आली आहे आणि आजचं एक गेट टुगेदरची जी सांगताय ती आम्ही शिवाच्या ह्या कॅफेमध्ये करतोय आपल्या रॉक गार्डनच्या इकडच्या कॅफेमध्ये आणि आज माझ्याबरोबर इकडे आहे गीता परब तर ती गुजरातला असते आणि गुजरातला ती स्पेशलिटी जी आहे ती मी किती लांबून आली आणि तुम्ही इथे जवळच ना येऊ शकले नाही काय सगळ्यांना सांगते मोहिते तू यावर्षी गेला जेव्हा भेटणार तेव्हा तुला आणि गिरीश सामंत भेटला तू काय सांगते एक गिरीशला पण मोहिते गिरीश आणि सकाळपासून आपण निलेश बांदेकरला फोन केला सगळ्यांना कॉल केले बाबूला फोन केला कॉल उचलत नव्हता हैराण झालो काल विचारलं
कुठला स्टॉप बोलला नाही माझ्यासोबत. आणि संजय कदम हा, तो पण नाही आला. सर्वांनी यायचंय आणि काय बोलू? सर्वांनी यायचं पुढच्या वेळेला नक्की यायचं. आणि बाय द वे, तुला कसं वाटलं? तू आलीस एवढं मला लांबून. खूप छान वाटलं बाबा. मी या दिवसाची वाट बघत होती जेणेकरून मला सर्व मित्रमैत्रिणी भेटतील. यासाठी मी उत्साहित होते आणि मस्त छान एन्जॉय केली आहे. बरं, ओके.